रडणार, मग तिचं दुखणार, मग अरे इकडे बघ ना. नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आता आम्ही थोडंसं बाहेर चाललेलो आहोत. ते कशासाठी आणि कुठे चाललेलो आहोत ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत बघायचा आहे. तर आम्ही कुठे जाणार आहोत माहिती आहे का? माझ्या बहिणीचं नाक टोचायला चाललेलो आहोत. तिच्यापेक्षा जास्त मला खुशी होत आहे की तिचं नाक टोचणार आहेत आणि तिथे मला खुशी होणार आहे की ती रडणार, मग तिचं दुखणार, मग त्याच्यासाठी मला खुशी होत आहे. आणि मी तेच बघण्यासाठी मी तिच्यासोबत चाललेली आहे, तिला सपोर्ट करण्यासाठी. तर तुम्हाला शेवटपर्यंत ब्लॉग बघावाच लागणार आहे हा. आणि तुम्ही सांगा माझी बहिणीचं रिॲक्शन, बहिणीचे ॲक्शन सगळं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मला आहे ना नाक टोचवताना तिचा व्हिडिओ काढणार आहे. ती रडती कशी, ती खूप मस्त रडती आणि रडताना ती खूप छान दिसते आणि मी तेच तुम्हाला आज दाखवणार आहे. ती सहजासहजी रडत नाही आणि रडवती दुसऱ्यांना. आणि मला ती रडवती ना तेव्हा मला लय राग येतो तिचा. आणि मला आज ती रडताना बघण्यासाठी मी तिच्यासोबत चाललेली आहे. आणि तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पण ते ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर भेटूया थोड्या वेळात. चला तर मग आता आपण जाऊया. चला स्टार्ट गो. हम हमारे हम सफर के साथ जाते हैं. चलो फिर स्टार्ट गो. अरे बाप रे, मेरी हम सफर स्टार्ट नहीं हो रही. चाबी किधर रखी? नाराज होती थी हम सफर को. ड्रेस आणत दिसते भारी, काय करू सांगू. तर फ्रेंड्स, आता आम्ही फायनली ज्वेलरी शॉपमध्ये पोहोचलेलो आहोत. तर फायनली दीदीचं नाक टोचण्यासाठी आम्ही आलेलो होतो. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर प्लॅन तर एकदमच बदलला. पप्पा बोलले की दोघींचं सुद्धा नाक टोचायचं आहे. मग त्या ठिकाणी नाक टोचण्यासाठी तार घेतली आणि सोन्याची तार घेतलेली आहे आणि दोघींसाठी घेतली. आणि माझी दीदी बोलली की सगळ्यात आधी तुझं नाक टोच आणि नंतर माझं टोचायचं. मग काय, मग माझ्या बहिणीने मलाच पुढं केलं आणि मग मी भीत त्या ठिकाणी गेले आणि माझं नाक दुखलं सुद्धा नाही, मी रडले सुद्धा नाही. तर फ्रेंड्स, फायनली माझं नाक टोचायला सुरुवात झालेली होती आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी अजिबात रडले नाही. आणि त्या दादाने माझं शांतपणे नाक टोचलं. सोन्याच्या तारीने घातलेली आहे. सगळे म्हणत होते की दुखेल, पण मी फायनली माझं दुखलेलं नाही. आणि उलट मी हसत आहे की माझं दुखलं नाही. पप्पा मात्र माझ्याकडे बघत सुद्धा नव्हते. अगदी हसत मी नाक टोचून घेतलेलं होतं. मी मम्मीला दाखवत आहे की नाक नीट टोचलं आहे का मम्मा. मग मम्मी बोलली की थोडीशी रिंग छोटी करा. मग दादा छोटी रिंग करत आहेत आणि मी खूप हसत आहे की माझं थोडंसुद्धा दुखलं नाही. आणि नॉर्मल थोडंसं दुखणारच नाही. ती तार आपल्या नाकात टोचणार आहे म्हणजे थोडंसं दर्द होणारच आहे आपल्याला. आणि माझे पप्पा बघा ना, इकडे तिकडे बघत आहेत. माझ्यापेक्षा माझ्या पप्पाला टेन्शन आलं होतं की ही रडेल की काय करेल. आणि फायनली मी हसत आहे. आणि आता नंबर आलेला आहे माझ्या सिस्टरचा. आणि माझी दीदी बघा ना किती दुखेल म्हणून आधीच थोडंसं टेन्शनमध्ये आहे. आणि तिला म्हणते अगं टोच, अगं काही होत नाही. ती फायनली टोचत आहे आणि तिचं रिॲक्शन तुम्ही बघा ना, किती डोळे वगैरे हे करते. तिला खूप दुखत होतं. फायनली तिचं दुखलेलं आहे. पण मी बोलले होते ना माझी दीदी रडणार आहे, तर ती रडत होती, हळूहळू रडत होती. पण पप्पा तर लांबच जात होते कारण ती रडत होती. आणि मग मम्मा तिला सपोर्ट द्यायला तिच्या बाजूला गेली आणि पप्पा मागं जाऊन बसले होते. आणि फायनली तिचं नाक टोचलेलं आहे आणि दादा ते रिंग नीट करत आहेत. आणि दादा सुद्धा हसत आहे. ती रडत होती. आणि ते ज्वेलरीच्या शॉपमध्ये सगळे माणसं तिच्याकडेच बघत होते, मोठ्याने ओरडत होती. आणि फायनली नाक टोचलेलं आहे. आणि ती बघा ना की ती आता हसत आहे की फायनली टोचलं म्हणून. आणि आम्ही दोघी जणी आता एकमेकींकडे बघून एवढा हसत होतो ना. आमच्या दोघींचं नवीन लुक कसं वाटत आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. फायनली नाक टोचलेला आहे.
तर खरंच आजची शॉपिंग खूप मस्त झाली आणि आत्ता आम्ही मम्मासाठी कुडकं बघत आहोत. तर या ठिकाणी खूप वेगवेगळ्या डिझाईन पाहायला भेटल्या आणि शेवटी मम्मीसाठी नवीन कुडके घेतले. त्यानंतर मम्मासाठी नोज रिंगसुद्धा घेतली. आजची शॉपिंग खरंच डन झालेली आहे आणि सगळ्यात मजा म्हणजे मम्माची नवीन कुडक्याची डिझाईन बघत होतो आणि त्यानंतरून या ठिकाणी एवढ्या नाकातल्या रिंग्स होत्या ना, म्हणजे डिझाईन तर खूपच वेगवेगळ्या होत्या, पण ह्याच्यातली एकच आम्हाला घ्यायचं होतं. पण आम्ही एवढी डोकं लावून घेतलेलं आहे ना, फायनली मम्मा नाकात घालून बघत आहे. तिला आवडले की आम्ही डन केलेली आहे. आम्ही नोज रिंग बघत होतो, एकापेक्षा एक सुंदर डिझाईन होते आणि मम्मासाठी योग्य रिंग बघण्यासाठी खूपच मज्जा आली आणि आजची शॉपिंग डन झालेली आहे. नाक टोचण्यासाठी बालाजी ज्वेलरीमध्ये आलं होतं. मस्तपैकी नाक टोचलं, पण माझं काहीच दुखलेलं नाही आहे. आधी टोचलं होतं, पण ते नाक भिजल्यानंतर मी परत नाक टोचलेलं आहे आणि मस्तपैकी नाक टोचून घेतलेलं आहे. आणि आता घरी जाऊयात मस्तपैकी. शॉपिंग करताना इतकी मजा आली की वेळ कधी निघून गेला कळलंसुद्धा नाही. बाहेर पडल्यानंतर आम्हाला कळलं की पाऊस येऊन गेलेला आहे आणि अजूनसुद्धा रिमझिम चालूच होती आणि आम्ही अचानक बाहेर गेला असल्यामुळे आमच्याकडे नव्हती छत्री ना रेनकोट. मग आम्ही थोडासा पाऊस कमी झाल्यानंतर त्या ठिकाणाहून निघालो. रस्त्यावर गारवा, थंड वारा आणि पावसाचे सुंदर वातावरण खूप मस्त होतं. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा.